नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 9वी आणि मित्रांनो आपला घटक आहे 18वा हसरे दुःख. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. हसरे दुःख. कृती 1. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुझ्या आईला किंवा वडिलांना तू मदत केली असल्यास त्याविषयी लिही. मित्रांनो या ठिकाणी आपला स्वतःचा अनुभव लिहायचा आहे. आता मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं मी माझा शेतकरी कुटुंबात मला आलेला अनुभव या ठिकाणी लिहित आहे. तुम्ही तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं सुद्धा लिहू शकता. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. उत्तर. पेरणीचे दिवस होते. वडील शेतामध्ये बैलांच्या मदतीने टिपणीवर पेरणी करत होते. अचानक वडिलांना अस्वस्थ वाटू लागले. पेरणी करणेही गरजेचे होते, कारण बैलजोडी दुसऱ्याची फक्त एका दिवसासाठी आणलेली होती. वडिलांकडून काम होत नव्हते, तेव्हा मी स्वतः औत हातात घेतले व पेरणी केली. अशा प्रकारे त्या दिवशी आमच्या शेताची पेरणी झाली व मी वडिलांची मदत केली. हा माझा स्वतःचा अनुभव होता. तुम्ही तुमचा अनुभव वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. 2. खालील अपूर्ण उतारा तुझ्या शब्दात पूर्ण कर. हे सुद्धा सोमत आहे. आता मी उतारा मला ज्या पद्धतीने वाटले त्या पद्धतीने पूर्ण केला आहे. तुम्ही वेगळे शब्द या ठिकाणी वापरू शकता. उदाहरणार्थ, मधुरा आज खूप आनंदात होती. आज तिची गाण्याची स्पर्धा होती. तिने खूप मेहनत घेऊन गाण्यासाठी सर्व तयारी केली होती. गाण्याची स्पर्धा सुरू झाली. एका स्पर्धकाने गाणे गायले. मधुराचे नाव गाण्यासाठी पुकारण्यात आले. ती स्टेजवर आली. तिने गाण्यास सुरुवात केली. मधुराचा आवाज अतिशय सुरेल असा होता. तिच्या आवाजाने संपूर्ण प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. परीक्षक सुद्धा तल्लीन झाले. मधुराचे गाणे संपले. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. परीक्षकांनी सुद्धा खूप दाद दिली. स्पर्धा संपल्यानंतर परीक्षकांनी निकाल घोषित केला. मधुराला प्रथम क्रमांक मिळाला. तिला अत्यंत आनंद झाला. याचे संपूर्ण श्रेय तिने आपल्या आईला दिले. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. विविध माध्यमांचा उपयोग करून श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विनोदी अभिनेत्यांची यादी तयार कर. जे कॉमेडी ॲक्टर्स आपण ज्यांना म्हणतो त्यांची यादी आपल्या ठिकाणी तयार करायची. तुम्हाला तर माहितीच आहेच की जे कॉमेडी ॲक्टर कोणकोणते आहेत त्यांची यादी आपण या ठिकाणी. उत्तर. विनोदी अभिनेते सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, जॉनी लिव्हर, परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, दिलीप प्रवाळकर, पंकज कपूर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे तसेच अक्षय कुमार, अजय देवगण या गुणवंत अभिनेत्यांनी सुद्धा विनोदी ढंगांच्या भूमिकाही चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे अक्षय कुमार असेल वेलकम सारख्या पिक्चरमध्ये कॉमेडी केली आहे. अजय देवगण सुद्धा मालामाल, त्यानंतर हे जे पिक्चर्स आहेत त्यामध्ये जे कॉमेडी भूमिका यांनी केलेल्या आहेत त्याविषयी आपण त्यांची यादी केली. या व्यतिरिक्त तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही आणखी नावं यामध्ये जोडू शकता. तुझ्या घरी किंवा शाळेत घडलेला एखादा विनोदी प्रसंग लिही. मित्रांनो हा प्रसंग माझ्या घरी मित्राच्या सोबत घडलेला आहे आणि हा प्रसंग बऱ्याचदा आपल्यासोबत सुद्धा घडू शकतो किंवा तुम्ही तुमच्या सोबत घडलेला एखादा विनोदी प्रसंग या ठिकाणी निवांत मनाने लिहू शकता, कारण हे सोमत आहे. आता मी जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण पाहूया. पण तत्पूर्वी तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. बघा तर मग जोक. मी व बाबा बसलो होतो. आईला तिची मैत्रीण सांगत होती. मैत्रीण: अगं त्या सुमनचा खून झाला बरं. आई: कसं काय झालं? मैत्रीण: अगं ती घरच्यांबरोबर फिरायला गेली होती तेव्हा घरातील एकीने तिला ढकलून दिलं. आई: अरे बापरे, मग पोलिसांनी पकडलं असेल ना सगळ्यांना? मैत्रीण: नाही अजून, कारण त्यांना माहीतच नाही की तिचा खून झाला आहे आणि हेही माहीत नाही की तिला तिच्या घरातल्या बाईने ढकलून दिलंय. आई: तुला कसं कळलं ग मग तिचा खून झाला आहे आणि तिला कोणी ढकलून दिलं? आई आणि मैत्रिणींच्या अशा गप्पा सुरू होत्या. आम्ही ऐकत होतो. मैत्रीण: अगं मी स्वतः बघितलं ना. आई: काय सांगतेस, कधी? मैत्रीण: अगं काल बघितलं, 9 वाजता नाही का मालिका लागत फुलाला सुगंध मातीचा, त्यात. त्यांचं हे बोलणं ऐकून व बाबा व मी खळखळून हसलो आणि असा एक विनोदी प्रसंग त्यांच्या गप्पामधून आमच्यासोबत घडला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खालील दिलेले शब्द वाच व आयास तसेच लिही. शुद्ध लेखन किंवा आपल्याला पाहून लिहायचं आहे. शुद्ध लेखन आपण ज्याला म्हणू. वाद्यवृंद हा शब्द सुंदर अक्षरात तुम्ही पुढे लिहायचा आहे.
विदुल्लता हा शब्द वाचून तसंच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. यत्किंचित हा शब्द सुद्धा यत्किंचित शुद्धलेखनाच्या नियमानुसार लिहायचा आहे. हास्य कल्लोळ बघा अशा पद्धतीने. अपरंपार आणि कंठमाधुर्य. कृती शेवटची आहे मित्रांनो. हसरे दुःख या चरित्रात्मक पाठाची कथा किंवा आवडलेला भाग आपल्या मित्राला थोडक्यात सांगा. की या ठिकाणी चार्ली चॅप्लिनविषयी जो हा पाठ आलेला आहे त्याची आई आणि त्यांच्या जीवनामध्ये झालेला प्रसंग हा आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही सूचना असतील तर नक्की कमेंट करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.